विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी आपली वर्ग 8वीमध्ये NMMS नावाची परीक्षा घेतल्या जाते, ही परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्याचबरोबर तुमचं त्या मेरिट लिस्टमध्ये म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा नाव आलेलं आहे. आणि तर त्याच्यानंतरच हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण काय जाणून घेणार आहोत, तर तुमची शिष्यवृत्ती परीक्षा झालेली आहे, तुम्हाला यश मिळालं आणि याच्यानंतर आता आपण काय करायला पाहिजेत की नेमकं आता फक्त तुम्ही पात्र झाले किंवा गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती मिळेलच असं नाही. याच्यानंतर तुम्हाला शाळेत जाऊन किंवा मग जिल्हा स्तरावर जाऊन म्हणजे तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये जाऊन कोणाला भेटावं लागतं. त्याचबरोबर ऑनलाईन कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी निवेदन देऊ शकता किंवा मग त्या ठिकाणी अप्लाय करू शकता, ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर या ठिकाणी मित्रांनो, सर्वात पहिला जो प्रश्न तुमच्या पुढे असणार आहे की आपण या ठिकाणी काय काय करणार, तर काय काय पावले असणार किंवा काय काय स्टेप्स आपल्याला या ठिकाणी फॉलो करावे लागणार. तर सर्वप्रथम बघा, तुम्हाला जे तुमच्या शाळेशी संपर्क साधायचा. सर्वप्रथम तुमच्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकाशी याच्याशी चर्चा करायची. मुख्याध्यापकांनासुद्धा याची कल्पना द्यायची की तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. शाळेतही ही माहिती असेलच. काही शाळा असतात ज्या की गाफीर असतात, म्हणजे त्यांना माहिती नसतं की नेमका कोणता विद्यार्थी लागला किंवा NMMS परीक्षेची माहिती जर त्यांना नसेल तर त्याबद्दल त्यांना सांगायचं आणि तुमच्या त्या ठिकाणी गुणवत्ता यादीमधलं नाव दाखवायचं. आणि त्याच्यानंतर NSP नावाचं पोर्टल असतं, म्हणजे जशी एक वेबसाईट होती महाराष्ट्र पुणेची, जी MSC पुणे असं आपण तिला म्हणत होतो, ज्याच्यावर आपण काय केलं होतं, स्कॉलरशिपचा फॉर्मही भरला होता NMMS परीक्षेसाठी आणि त्याच्यानंतरची प्रोसेस आपण त्याच्यावर केली. पण आता आपल्याला नवीन वेबसाईटवर म्हणजे नवीन पोर्टलवर नोंदणी करायची. ती म्हणजेच कोणती, NSP नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल असं याचं नाव आहे, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल. याच्यावर तुम्हाला नोंदणी करायची आणि वेळापत्रक बघायचं की शासनाच्या सूचनेनुसार वेळेत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची. मी कशा पद्धतीनं किती कोणती तारीख आहे ज्याच्यात आपण ही नोंदणी करू शकतो तेच तुम्हाला माहिती मिळवायची. सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे की याला काही कागदपत्रे लागणार आहेत. मग कागदपत्र कोणकोणते लागणार? एक तर तुमचे वैयक्तिक कागदपत्रे लागणार, जे की तुमच्याकडे असतील किंवा नसतील तर ते काढून घ्यावं लागतील. आणि दुसरं म्हणजेच काय की तुम्हाला या ठिकाणी शाळेतून काही कागदपत्रे लागतील. जसं तुम्ही जी NMMS परीक्षा दिली त्याचा निकाल लागलेला म्हणजेच गुणपत्रक असेल तुमच्याकडं की तुम्हाला किती गुण आलेले होते, ते गुणपत्रक तुम्हाला लागेल, त्याची कॉपी लागेल. शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल. ज्या शाळेत तुम्ही शिकत आहात त्या शाळेतून मुख्याध्यापकांची सही असणारं एक बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागेल किंवा मग ऑनलाईन अपलोड करावं लागेल. आणि मागील इयत्तेची गुणपत्रिका म्हणजेच 8व्या वर्गाची गुणपत्रिका. 8व्या वर्गाची आता तुम्ही 8 वर्ग पास झालेला आहात, त्याचनंतर तुम्ही NMMS परीक्षेत उत्तीर्ण झाले आहात आणि आता वर्ग 9वीत जात आहात, याचा अर्थ वर्ग 8ची काय लागेल तुम्हाला, जी गुणपत्रिका मार्कलिस्ट असणार आहे ते मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. हे झाले तुमचे कागदपत्रे कोणते, शाळेतून. आता कोणते कागदपत्रे लागणार तुम्हाला जे की आवश्यक असणार आहेत, त्याच्यात तुम्हाला विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागणार, म्हणजेच तुमचं स्वतःचं आधार कार्ड तुमच्याकडे असेलच. नसेल तर त्याची एक कॉपी करून घ्या, म्हणजे समजा होऊ शकते एखादं जुनं झालेलं हरवलं किंवा काही, तर नंबरवर किंवा मग ते तुमचं काही जे काही पासवर्ड वगैरे असतो त्या आधार कार्डच्या नंबर जरी तुमच्याकडे असेल तर ते आधार कार्ड तुम्हाला मिळू शकतं परत. मग या ठिकाणी काय झालेलं आहे, विद्यार्थ्याचं आधार कार्ड असेल आणि सर्वात महत्त्वाचं लागणार ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तुमच्या उत्पन्नाचा दाखला, त्या ठिकाणी जी काही उत्पन्नाची मर्यादा असते ते जी असेल त्या ठिकाणी ते दाखवून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागेल. तहसीलदार या ठिकाणी ते उत्पन्नाचा दाखला तुम्हाला देत असतो. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, कास्ट तुमच्याकडे असेल, जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत असाल, ओपनमध्ये नसेल येत तर त्या ठिकाणी OBC असेल किंवा NTD असेल, NTC असेल, त्याचबरोबर SC ST असेल, अशा प्रकारचे जात प्रमाणपत्र तुम्हाला जमा करावं लागेल. म्हणजे जात प्रमाणपत्र हा सुद्धा एक तुमचा महत्त्वाचा डॉक्युमेंट त्या ठिकाणी असणार आहे. आता याच्यात